अनेक वर्षानंतर पहिल्यांदा महायुतीचे एवढे आमदार निवडून आलेले आहेत. एक रेकॉर्ड ब्रेक ज्याला म्हणतो. यावेळेला विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता राहणार नाही इतकं बहुमत जनतेने दिलेलं आहे. त्या बहुमताचा आदर करून हा ग्रँड सोहळा आम्ही आझाद मैदानावर ठेवलेला आहे. कारण एक आहे की सर्वांना सहभागी होता यावं, त्याचा आनंद त्यांना पाहायला मिळावा. नसता राजभवनामध्ये सोहळे होतात, असलेले ठराविक लोकच त्या सोहळ्याला असतात, तेवढा तर तो सोहळा होतो. आणि म्हणून सर्वांचा सहभागसुद्धा येता असला पाहिजे. ज्याला जनतेचं राज्य म्हणतो, मग जनता त्यात का नको, हा एक दृष्टिकोन समोर ठेवून हा सोहळा तिथं ठेवण्यात आलेला आहे. आणि मला वाटतं सर्वजण या सोहळ्याचा आनंद घेतील. सर, या सोहळ्याला साधू संत असतील, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, तसंच आपण म्हणजे तर सर्व राज्यातले मंत्री असतील, मुख्यमंत्री, ते पण उपस्थित राहणार आहेत. हो, ते सर्व राहणार ना. या सगळ्या याच्यामध्ये सर्वांचा सहभाग आहे. ही विधानसभेची निवडणूक जर पाहिली तर पंतप्रधान प्रचाराला होते, गृहमंत्री होते, अनेक राज्याचे मुख्यमंत्री होते, अनेक राज्याचे मंत्री होते. मग ज्यांनी ज्यांनी हे योगदान ह्या सत्ता आणण्यामध्ये दिले त्या सर्वांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेलं आहे. साधू संतांचा आशीर्वाद होता, म्हणून हे सर्वजण असलेच पाहिजे. म्हणजे सत्ता आली, आपलं तर काम भागलं, मग कोण तू कोण असा हा प्रकार नसावा, म्हणून त्यांना सर्वांना आमंत्रित केले गेलेलं आहे. आणि त्याचबरोबर विरोधीच्या पक्षाच्या नेत्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतो, या आणि या आनंद सोहळ्यामध्ये तुम्हीही सहभागी व्हा. आपल्याला आता सरकार चालवायचं, तुमचंही सरकार आम्हाला सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे, ही भावना त्यामागची सुद्धा आहे. पण सर, ही घोषणा भाजपकडनं करण्यात आलेली आहे. 5 तारखेची प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली आहे. आपल्याला याबाबत माहिती होतं काही? याची माहिती असल्याशिवाय घोषणा करू शकत नाहीत. वरिष्ठ नेत्याला याची सर्व जाण होती, माहिती होती, म्हणून बावनकुळे साहेबांनी का स्वतः घोषणा करण्याचा त्यांना अधिकार नाही. जोपर्यंत हे सर्व नेत्यांनी त्यांना सांगितलं असेल तेव्हा त्यांनी ती घोषणा केलेली आहे. म्हणून त्याचं अदरवाईज घ्यायचं काहीच कारण नाही. विदाऊट त्यांच्या मान्यतेच्या ते घोषणा करू शकत नाही, हे आम्हाला माहिती आहे. पण यावरती विरोधकांनी आता टीका करायला सुरुवात केलेली आहे, कारण की अद्यापही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा स्पष्ट नाही आहे आणि पण आपण म्हणतो शपथविधीची तारीख स्पष्ट झालेली आहे. हो द्या ना, कोण मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्याचं नाव हे तुम्हाला 4 तारखेला कळून जाईल. 5 तारखेला त्यांची शपथविधी होईल. आणि म्हणून त्याची घाई गडबड करायची आम्हाला घाई नाही आहे. यांना उत्सुकता जास्त झालेली की कोण मुख्यमंत्री होणार आहे. आम्हाला काही नाही, पक्ष जो आदेश देईल तो मुख्यमंत्री, आणि त्या पद्धतीने आमचं काम. पण राज्यपालांकडनं बोलवणं येतं सत्ता स्थापनेसाठी, पण राज्यपालांकडून अद्यापही काही बोलवणं आलेलं नाही आहे. त्याबद्दल काय? राज्यपालांकडे आता या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी जी आमदारांची यादी आहे ती त्यांच्याकडे जाणार आहे. आणि त्या सर्वांना निमंत्रित करण्याचं राज्यपालाचा एक ऑडियन्स निघेल आणि तो सर्वांना सर्क्युलेटसुद्धा होणार आहे. म्हणून राज्यपालाची पूर्वसंमती घेऊन की साहेब आम्हाला या तारखेला करायचं आहे, आपली मान्यता अनऑफिशियल ज्याला म्हणता येईल त्या वेळेला आहे का, असं सगळं विचारल्याशिवाय अशी घोषणा करता येत नाही, याची आम्हाला जाणीव आहे. म्हणून ते सर्व विचार विनिमय करूनच मला वाटतं बावनकुळेंनी तारीख डिक्लेअर केली असावी. ही तारीख तर डिक्लेअर झालेली आहे. यासाठी तुम्ही एकनाथ शिंदेंना कोणत्या भूमिकेमध्ये बघाल? कारण की पहिले ते मुख्यमंत्री होते, पण आता त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलं जातं. तुम्ही कोणत्या भूमिकेमध्ये बघाल? कारण की अजित पवारांकडनं त्यांना पाठिंबा देखील देण्यात आलेला आहे. हे बघा, एकनाथ शिंदेसाहेब कोणत्या भूमिकेत असतील हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. ते आमच्या पक्षाचे नेते आहेत, मुख्य नेते आहेत. त्यांचा निर्णय हा आम्हाला सर्वस्वी असणार आहे. म्हणून त्यांनी निर्णय घेतल्यानंतर ते कोणत्या भूमिकेत येत आहेत ते आज संध्याकाळी आल्यानंतर कळेल. त्यांची आणि या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक होईल. बैठकीमध्ये कोणती खाती, कोणती पदं कशी वाटप करायची हा सगळा निर्णय होणार आहे. म्हणून आपल्याला एक दिवसाची वाट पाहावी लागेल. एकनाथ शिंदे साहेबांची जी काही भूमिका असेल ती आमच्या पक्षाची भूमिका असेल. पण यावरती देखील टीका केली जाते विरोधकांकडनं. ते बोलले जाते की पहिले मुख्यमंत्री होते आणि आता उपमुख्यमंत्रीपद, म्हणजे पहिला गरज होती म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं. नाही, असं काही नसतं. आमच्यात हिंमत होती, आम्ही उठाव केला. सत्ता सोडून सत्ता स्थापन करणे ही जी कसरत आहे ही देशात पहिल्यांदा आम्ही केली आणि त्याचं कौतुक सर्वांनी केलं. आणि आम्ही घेतलेली भूमिका योग्य होती हे सर्वसामान्य जनतेने आम्हाला दिलेल्या कौलावून स्पष्ट होतं. म्हणून जे आमच्या विरोधात बोंबलत होते, जे आम्हाला गाडायची भाषा करत होते, ते स्वतःच खड्ड्यात पडलेत. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे, आता त्यांना कुठं जावं, कुणाच्या बरोबर जावं ह्याची चिंता लागलेली. 5 वर्ष विदाऊट सत्तेचे कसे काढायचेत यासारखं त्यांचं दुर्भाग्य त्यांचं झालेलं आहे. म्हणजे पाण्यातून बाहेर पडल्यानंतर माशाचं जसं होतं तसं ते तडफडत आहेत. पण अद्यापही खाते वाटप देखील झालेलं नाही आहे. याबाबत काही निर्णय होत आहे? कारण की हे तिन्ही नेते बसतील, आज उद्या बसतील आणि खाते वाटपाचा जे गुराळ आहे ते सगळं संपलेलं असेल.
तेच लोक त्या खात्याबद्दलची चर्चा आणि निर्णय घेतील. पण आपल्या हाती किती खाती येतील असं वाटतं? कारण की एकाकडे भाजपकडनं 12 ते 15 मंत्री शपथ घेणार आहेत, तुमच्याकडनं किती आणि अजित पवारांकडनं? हे सर्व निर्णय आता आज सांगताच येणार नाही. तुम्हाला जोपर्यंत त्यांची बैठक होत नाही तोपर्यंत काहीही, फक्त हे सूत्राच्यानुसार मिळालेल्या बातम्या आहेत. ते निर्णय घेतील, त्या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्येक पक्षाचा आमदार हे करेल. गृह खातं मिळालं नाही आणि उपमुख्यमंत्री पद भेटतंय त्यासाठी आजारी पडलेत असं विरोधकांकडनं बोललं जातंय. गृह खातं किंवा कोणत्या खात्यासाठी आजारी पडणं एवढा कच्चा एकनाथ शिंदे साहेब नाहीत. म्हणून आम्हाला या विरोधकाच्या टीकेचं काही महत्त्व वाटत नाही, आम्ही त्यांना महत्त्व देतही नाही. संजय राऊतांनी असं म्हणजे तांत्रिक नाही मांत्रिकाची गरज आहे. त्यांनी मांत्रिकच पाहिलेले आहेत. त्यांना असं वाटत होतं की मांत्रिकाच्या जीवावर आपण निवडणूक जिंकू, परंतु ते झालं नाही. बंगालचा जादूगार त्यांचा फेल गेला आहे. ॲम्ब्युलन्सनी देखील येतील अशी वक्तव्य केलेलं आहे त्यांनी. ॲम्ब्युलन्सने येतील. यापूर्वी ते म्हणायचे यांचं पोस्टमार्टम करावं लागेल. संजय राऊत आहे, तोंडातून बघताना तो घाणच बोलतो, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. म्हणून अशा घाण माणसाच्या चिखल्यात दगड मारून चिखल आपल्या अंगावर उडवायचा नसतो. आम्ही त्याच्याकडे लक्ष देण्याचं आता बंद केलं आहे. आज जी बैठक होणार आहे त्यामध्ये खाते वाटपाबाबत चर्चा केली जाईल मग तिन्ही याच्यामध्ये, कारण की सर आजारी आहेत त्यामुळे निश्चित सर्व गोष्टी चर्चा होईल. फक्त एक दिवसाची वाट पहा, सर्व चर्चा होईल आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल. थँक्यू. आपली भूमिका काय असेल? कारण की मागच्या विस्तारामध्ये आपल्याला मंत्रिपद दिलं नव्हतं, यंदा आपली भूमिका काय असणार आहे? आमची भूमिका एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील त्याच्याबरोबर ठामपणे उभं राहणे. शेवटचा एक प्रश्न सर, मग मोहन भागवत यांनी एक वक्तव्य केलं त्याकडे तुम्ही कसं बघता? मोहन भागवताचं वक्तव्य अत्यंत बरोबर आहे. या भारतामध्ये राहणारा प्रत्येकाला समान नागरी कायदा हा लागू झाला पाहिजे. जर ते खालीवर होत असेल तर मग 3 अपत्य हा त्याच्यावर एक पर्याय आहे आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. जे मोहन भागवताचं म्हणणं आहे त्याला आमचा पाठिंबा आहे. आपले उपमुख्यमंत्री पदाचे पोस्टर देखील आज लागलेले होते, सगळीकडे झळकलेत, काय बदल त्यामध्ये? आपली कार्यकर्ता आहे, कार्यकर्ता पोस्टर लावत असतो, त्याच्या त्या भावना असतात, सद्भावना असतात. तुम्ही जर पाहिले तर अनेक ठिकाणी अनेक मोठमोठ्या नेत्यांचे पोस्टर लागलेत मुख्यमंत्री म्हणून. तसे जर पाहायला गेलं तर 50 मुख्यमंत्री झाले असते. म्हणून मुख्यमंत्री एकच होणार असतो. हे जे कार्यकर्त्याचा उत्साह आता उत्साहाचं बरं ते करतात आणि त्यांच्या भावना ते व्यक्त करतात, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आपली वर्णी लागेल मंत्रिपदी यंदा? आता ते शिंदे साहेब ठरवतील. थँक्यू. शिंदे साहेब ठरवतील मंत्रिपदी वर्णी लागायचं की नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीचा मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.